कविता ते आहेत माझे तुमचे बघितलेले आहेत, काही ठाण्याला 1-2 डॉक्टर आहेत. आता तुमच्या मणक्यामध्ये 2 ठिकाणी प्रॉब्लेम आहे. इथे C4-5 C5-6 कमरामध्ये L4-5 L5. आता त्या ठिकाणी डिस्क सरकून भरपूर दिवस झाले. तुझ्या आता मानेमध्ये 4था, 5वा आणि 6वा मणक्यात 5वा आणि 6वा मणक्यामध्ये वरची खाली सरकली. डिस्क सरकून भरपूर दिवस झाले. जसं जसं त्याच्यातलं कार्टिलेज म्हणजे गाडी जशी जशी सरकायला लागली बाहेर यायला लागली, तसं कार्टिलेज बाहेर आलं ती वर जपली गेली. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर हे हात आलं. हीच नस इथपर्यंत दुखली. म्हणून मानेपासून उजवा हात दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग यायला. उजा कुशी झोपले तर जास्त त्रास होईल किंवा जास्त मग यायला. हे हाताने जड काम केलं, हात सुजणार, दुखणार, कळ लागणार, मग येणार, बदल पडणार. सुजत नाही पण दुखतो खूप. हे दाबलं नाही, हे आले ना, हे वरती आलंय, सगळं सांगतो. आता हा आजार वेगळा, हा आजार वेगळा, याचं आणि याचं कनेक्शन. हाच प्रॉब्लेम सचिन तेंडुलकरला झाला होता टेनिस तुम्ही मॅच मध्ये बघितलं असं, मॅच बघत असेल तो झटका देत असं. त्याची तुमची एकच चूक की हा जो प्रॉब्लेम आहे हा सर्वायकल स्पॉन्डिलायसिस मानेचा, तिथून सर्वायकल नावाची नस शोल्डरमध्ये, एल्बोमध्ये आणि पांजेमध्ये जाते. शरीराचा एक नियम आहे, नियमाने आपल्याला एक वरदान दिले, दिवसभरात म्हणजे 1000 सेल डेट होता, रात्रीतून त्याच्यावर 3 जनरेट होता. पण हा नियम ज्या पार्टची वेन्स ब्लॉक आहे, बंद आहे, दबली गेली, तर ब्लड सर्क्युलेशन ज्या पार्टला 100% होत नसेल तर दिवसभरात तुमच्या 1000 सेल्स डेट झाल्या त्या पार्टच्या, तर 1000 सेल्स रिजनरेट होत नाही आणि होणार 500 सेल्स रिजनरेट होतील, जेवढ्या प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन होईल. पण तुमच्या त्या प्रमाणात याला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे मल्टिपल डेज 1000 सेल डेट होतो तुमच्या बऱ्याच झीज झाली या ठिकाणी. म्हणून तुम्ही हात सरळ केला, जड काम केलं की या ठिकाणी भयंकर दुखतं. आता याला मला टेनिस एल्बो, मला डॉक्टरांनी सांगितलं असेल की टेनिस एल्बो झालं. तुम्ही मरेपर्यंत जरी याच्यावरती ट्रीटमेंट केली, माझा चॅलेंज हा मला बरा करून दाखवायचं. जोपर्यंत हे निघत नाही, ब्लड सर्क्युलेशन होत नाही, हा आजार बरा होऊ शकत नाही. तर झाला तुमचे पैसे मी बघा, तुम्ही ऑलरेडी करूनच बसले असं सगळं, बरोबर. आता जेव्हा ही नस चालू होईल तेव्हाच याला फरक पडेल, नाही तर माझ्याकडे पण क्लिअर होणार नाही. आता नस 1-2 दिवसात चालू नाही, त्याला 8-10 दिवसाची प्रोसेस काय दिलं क्वेश्चन आहे. पण हे व्हायच्या आधी तुम्हाला हा प्रॉब्लेम होता, हे व्हायच्या आधी. आता हा जो गॅप आहे हा का मी 8-10 वर्षापूर्वी. पण मला याच्या आधी फक्त उसवून भरणं, मानेमध्ये चमक भरणं, कळ लागणार असं व्हायचं. एखादी गोळी खाल्ली वगैरे ओके होऊन जायचं. पण जसं जसं कार्टिलेज बाहेर यायला लागलं तसं ते दुखणं वाढायला लागलं. मग एक दुखणं बाहेर आलं, हे झालं, तुम्हाला हाताला झटके देणं, जड काम करणं, धुणं भांडे करून तिची झीज होत गेली. पण ती बॉडी ऑटोमॅटिक रिजनरेट करत असते, पण त्या प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे ती जास्त प्रमाणात झीज झाली. म्हणून तो टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि तीच नस एक ह्या पार्टला शोल्डरला कनेक्ट असला तर त्या पार्टची जास्त प्रमाणात झीज होईल. समजलं. आता जेव्हा ती नस चालू होईल तेव्हा ते क्लिअर होईल. आता शोल्डरसाठी नियम आहे, म्हणजे मानेसाठी नियम आहे. इथून पुढं उजव्या कुशीवर पुढचे 3 महिने झोपायचं नाही, ह्या हाताने जड काम करायचं नाही, डोक्यावर खांद्या वजन घ्यायचं नाही, उजव्या कुशीवर झोपायचं नाही, मानेला झटका द्यायचा नाही, हाताला झटका बिलकुल द्यायचा नाही. पुढचे 3 महिने हात तुम्हाला सरळ नाही ठेवायचा, असाच ठेवायचा असा. याच्या म्हणजे 80 डिग्रीपेक्षा 100 डिग्री नाही झाला. 80 डिग्रीच्या आतच पाहिजे. माझा शक्यतो असं केलं ना पूर्ण की दुखतोच, त्याच्यामुळे कारण की 90 डिग्रीच्या पुढे गेला तर ही वरचं हाड खालचं हाड जे माझं असतं ते घसलं गेलं 100. मग ते हाडाला 8 टच झालं, टच झालं कार्यक्रम. आता हे झीज भरायला याला तुम्हाला 3 महिने द्यायचे, ते पण ब्लड सर्क्युलेशन. म्हणजे तुम्ही 8 दिवस असा ठेवला, 10व्या दिवशी असं केलं की घसलं जाईल ते. म्हणून तुम्हाला 3 महिने, जसं की सोपं उदाहरण आहे, तुमचं हाड मोडलं, हाड मोडल्यानंतर 1.5 ते 2 महिने 3 महिने तुमचा हात गळ्यात असतो. का? ते जुळायला तेवढा वेळ लागतो. म्हणजे याच्यातलं जे मांस घसलं गेलंय तुम्हाला तेवढं 3 महिने का द्यावा नाही लागणार. मग तो पण तुम्हाला ज्या हाताने जड काम पण बंद किंवा कमी. हा झाला टेनिस एल्बोचे नियम किंवा सर्वायकलचे नियम. दुसरं, तुमच्या कमरामध्ये 4थ्या, 5व्या आणि 6व्या मणक्यात गॅप आहे. तिथून सायटिका नावाची नस जवळ गेली, तिथे पण डिस्क खाली सारखी गादी बाहेर आली. तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पाय, गुडघा आणि तळपायाला होत नाही. म्हणून कमरापासून एक पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग या जास्त चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या अवस्था आहे, हो की नाही. बसून उठले, झोपातून उठले, वाकडं चालतं.
मग नंतर सरळ होतं. ज्या दिवशी तुम्ही वाकून काम केलं, जास्त प्रवास केला, जास्त वजन उचललं, भयंकर त्रास होतो. त्रास होतो. पालतो झोपलं तर भयंकर त्रास होतो. आता त्याला परत वेगळे नियम. वाकून काम करायचं नाही, 15 किलोची पुढे वजन उचलायचं नाही, बिना बेल्टचं काम करायचं आहे, बिना बेल्टचा प्रवास करायचा. बिना बेल्टचं तुम्ही काही केलं तर तुम्हाला परत त्रास होणार. बेल्ट पुढचे 3 महिने लावायचं. समजलं? कमरेला झटका बसेल असं काही गोष्टी करू नका थोडे दिवस. आंबट वाटतं थोडे दिवस खायचं नाही. जाड गादी जाड सोप्यावर बसायचं, झोपायचं नाही. मोपेड गाडी चालवता बिना बेल्टची गाडीवर बसायचं नाही, चालवायचं नाही. आंबट वाटतं खाऊ नका. 30 डिग्रीत बसायचं. खुर्चीवर बसले, शीट पुढे घेऊन टेबलवर ठेवून खुर्ची ठेवून बसायचं, झोपायचं नाही. एवढे नियम तुम्ही पाळले तुम्हाला माझ्याकडे काय कोणत्या डॉक्टरला पुढच्या 10 दिवसानंतर जायची गरज नाही. कोणत्या प्रकारची गोळी खायची नाही. समजलं? 80% तुमच्या हातात, 20 ते 30% माझ्या हातात. समजलं? माझं काम काय तुमचे मनके सेट करणं, नाचं चालू करणं, बस. बाकी तुमची झीज भरवणं तुमच्या हातात, जे तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने. ओके. डोकडे पाय पालतो सोपा. समजलं? आता हेच मी तुम्हाला 15 दिवसांनी सांगितलं, लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला रेकॉर्ड करून दिलाय. नंतर तुम्हाला त्या लिंकवरून डाउनलोड करून पालतो सोपा. म्हणजे हे तुम्हाला आयुष्यभर त्या लिंकवरती बरोबर भेटत. पुन्हा पालतो सोपा. फक्त तुम्हाला चेहरा पाहिजे का नको आहे की तुम्हाला ते त्याच्यावर ब्लर करता येतं. अच्छा. तुम्हाला ते चेहरा ब्लर करायचा असेल, पब्लिकला तुमचा चेहरा नाही दाखवायचा, ब्लर करतो. तुम्हाला सांगून द्या फक्त. हात खाली घ्या, हात खाली घ्या. म्हणजे तुमचं बघून बाकीचे लोक माझे बरे होते. नाही बरोबर बरोबर बोलले. म्हणजे हे जर बरेच जणांना असेल, तुमचं पिढी बघून बरेच जण बरे होत आहे झाले, न ट्रीटमेंट करता. फुकट सल्ला द्यायला बघ जगात कमी. हे तर वाक्य बरोबर. बॉडी लूज म्हणजे तुम्ही हे आता हे जे मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी की पीटेनस ब्लॉक, इथून ब्लड सर्क्युलेशन होत नाही. तर तुम्ही MRI जरी केला 10,000चा MRI करून पण तुम्हाला कोणी सांगणार नाही. असं MRI जरी केला, किती दिवसापूर्वी गॅप पडलाय, गादी किती सरकली, कशी सरकली, त्याच्याने कोणत्या पार्टनर्स ब्लॉक आहे, किती झीज झाली, ब्लड सर्क्युलेशन किती प्रमाणात कमी होतं, हे रिपोर्टमध्ये पण सांगितलं नाही. असं आणि त्यालाच खर्च असतो. MRIला तुम्ही सरकारीमध्ये गेले तर 2 इंच MRI, मोठा मनक्याचा MRI करायला 4-5 हजार रुपये खर्च आहे. एल्ब्रोचा वेगळाच आला, त्याचा तुम्हाला 300 रुपयात सगळं ट्रीटमेंट, सगळं बिला सगळं सांगू. माझं ना ऍक्सिडेंट झालाय इकडं यांचं होतं. हो हो. ओके. बिला सोडा. हा होऊ द्या ना. लूज सोड. हो ना, लूज सोड ना तू. ढिला सोडा. मी आधी सांगितलं की ढिला सोड द्यायचं. लूज. ओके. पाय हात दुखतो ना जास्त. याच्या आधी एक्सरे मला काही केलंय नाही, काहीच नाही. मला पहिल्यांदा दाखवतो की याच्या आधी भरपूर झाले. नाही केले, ट्रीटमेंट केली अशी, पण मग असं काही खूप काही त्याला हे दाखवलं मग मुळामध्ये काही सांगितलंच नाही का? नाही, कोणीच नाही सांगितलं. प्रॉपर सांगितलं. प्रॉपर कोणीच नाही सांगितलं. माझ्याकडे कोणी पाठवलं? गायधनी शेतात चालू होतं. गायधनी बहीण आहे माझी, आलेलीच आहे ना बरोबर. म्हणजे मी YouTube वरती वगैरे व्हिडिओ बघितलेले आहेत तुमचे, बघितलेले आहेत. काही ठाण्याला 1-2 डॉक्टर आहेत, त्यांचे बघितलेले आहेत. तुमचं आहेच आमच्या ताईने, त्याच्या आधी मी तुमचा व्हिडिओ बघितला. पण मग तसं काही लगेच येण्याची काही इच्छा नाही झाली. काही म्हणे ते खूप चांगले, मी म्हटलं आपण लगेच जाऊ. आणि मी अर्ध काम सोडून आलो इथे. आपण जाऊनच कविता दोन मिनिट 2 मिनिट. वरती म्हणते, खाली म्हणते, घाबरू नका, रिलॅक्स. मोबाईल दे, मोबाईल